इतका जो खप जोरात होत होता की ते म्हणजे. पण सर त्याच्यामध्ये मग प्रेमपत्र वगैरे आली नाहीत तुम्हाला? त्यावेळात नव्हती. आम्ही प्रेमच करत नव्हतो तर प्रेमपत्र कशी काय? पण इतकं असं लिहिणाऱ्या मुलावर तर खूप मुली प्रेम करत असतील ना त्यावेळेला? नाही, त्यावेळी मुली तशा नसाव्या प्रेम करणार. त्यावेळी मुलींना म्हणजे अप्पर क्लास किंवा असं काहीतरी परदेशातून आलं असंच काहीतरी मॉडेल असावं. आज शक्यता आहे ती, परंतु त्यावेळी आमच्याकडे आता आमच्या यादी केली परवा मला आवडणाऱ्या मुलींची आतापर्यंतच्या अगदी लहानपणापासूनच्या. किती निघाल्या? 45. अरे म्हणजे अगदी शाळेतल्या, नंतर फर्ग्युसन मधल्या 4 आहेत, नंतर मी मुंबई विद्यापीठात आलो तिथल्या 2 आहेत, नंतर धुळ्याला असं करत 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 करत. पण तुम्हाला 45 जणींची नावं लक्षात आहेत? अगदी मी लिहून काढली. इतकं प्रेम. पण विस्मृतीत गेलेल्या पण असतील ना काही? विस्मृतीत नाही गेल्या, यातल्या मला सगळ्या आठवतात. कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या म्हटल्यावर आपल्याला त्या आठवल्याला पाहिजे ना मिनिमम. पण मग तुमचं लग्न जे झालं ते ठरवून झालं? ठरवून, अगदी ठरवून. म्हणजे मी जेव्हा लेक्चरर होतो, मी नगरला नाही, धुळ्याला पण नाही, 2 वर्ष ती गेल्या, 3 वर्षाचं नगरला, औरंगाबादलाही 2 वर्ष गेल्या. 30शीला आला तू, आता लग्न तर कर बाबा असं म्हणून आमचे आई वडील वगैरे सगळे मागे मागे. मुली पण चांगल्या पाहिल्या म्हणायचे. मग आमच्या बहिणी पण, अरे फार चांगली मुलगी आहे, कर कर कर. आणि मलाही तिथे, मी कुठे होतो अंधार, पण जरीलामध्ये याची थीम आहे पहा, की जरीलामध्ये एकदम पॉवर हाऊसमध्ये स्फोट झाला, अंधार सगळा. आणि या बॅचलरला कळेना काय करावं, मग अंधार, वाचायला नाही, काही नाही, म्युझिक नाही, रेडिओ नाही. बायको जर असती तर बरं झालं असतं आता, असं त्यावेळी वाटायला लागलं. आणि त्याच वेळी हे नेमकं झाल्यामुळे मग आम्ही मुली पाहायला सुरुवात केली आणि पद्धतशीर मग जाऊन वगैरे त्या सगळ्या अशा केळवळ मुली आमच्याकडे, सगळं शेती करणाऱ्या अशा पोरी. पण एक चांगली वाटली की करून टाकली, काही वाईट नाही झालं आतापर्यंत. नेमाडे सर, तुमच्या साहित्याविषयीच गप्पा चालल्या आहेत, म्हणून मला जे आत्ता दिसतंय गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे अनेक लेखक आहेत जे नेमाडे पंथीय लेखक असतात. म्हणजे तुमच्या साहित्यावरून प्रेरणा घेऊन लिहिणारे असतात, आणि काही असतात जे तुमच्या साहित्याला प्रचंड विरोध करतात. पण हे जे नेमाडे पंथीय लेखक असतात त्यांचं जे साहित्य आहे, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, तुमच्या वाचनात आल्या असतील, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे असं ज्या पद्धतीने, म्हणजे आज मी जे पाहतो कादंबऱ्या किंवा एकूण कविता किंवा समीक्षा वगैरे, तर मला जाणवतो प्रभाव आपला, की आपण असं काहीतरी. म्हणजे म्हणून मी तो उल्लेख केला की ते म्हणजे दिसताना आपल्याला साहित्य वाचताना सुद्धा त्याच्याबद्दल. नाही, मला ते दोन्ही गोष्टी वाटतात. ते एक तर आपल्याला बरं वाटतं की आपला अभिमान वाटतो की चला आपलं वाचतायत लोक, इमिटेट करतायत, काहीतरी तसा अभिमान वाटतो असा. परंतु नंतर असंही वाटतं की आता या पिढीत पांडुरंग सांगवीकर असता तर त्यांनी असं केलं नसतं. त्या पिढीतला पांडुरंग होता तो आईबापांच्या विरुद्ध, मास्तरांच्या विरुद्ध, प्राध्यापकांच्या विरुद्ध, युनिव्हर्सिट्या सोडून शेतीच बरी म्हणणारा वगैरे असा. आजचा जो पांडुरंग सांगवीकर आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने रिव्होल्ट केला पाहिजे. त्यांनी असा रिव्होल्ट केला पाहिजे की स्त्रियांची जी जगभर कत्तल आणि अत्याचार आणि बलात्कार चालले आहेत. म्हणजे रोज 20-25 स्त्रिया आपल्या देशात बलात्कार होतात रोज, अशी स्टॅटिस्टिक्स आहे. असं आता आजचा पांडुरंग सांगवीकर हे पाहणार की आज काय परिस्थिती आहे, तर त्याच्याविरुद्ध आपण बोललं पाहिजे. हे मला दिसत नाही. पण त्यांची काय म्हणायचं, आपलं काय म्हणायचं स्टाईल जी आहे ती. पण सर, तुम्हाला वाटत नाही की आपणच पुन्हा एकदा पांडुरंग सांगवीकर लिहावा आत्ताच्या या सगळ्याबद्दलचा, आत्ताच्या व्यवस्थेबद्दल तो व्यक्त होणारा, एक प्रकारे विद्रोह करणारा?